एक पर्व आत्ताच आपण केलं ते म्हणजे आजी आजोबांचं तू भूल द्यावी घ्यावी स्पेशल होतं आणि त्यातलीच एक जोडी आज इथे आलेली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वसुमती नारायण धारप यांच्यासाठी. थोडक्यात सांगते. आता आमचं दिसलो आम्ही आत्ता असे दोघंही खुर्चीवर, तरी वयामुळे मी बसलेली आहे खुर्चीवर, पण हे खुर्चीवर जे बसले ते आज 60 वर्ष ते खुर्चीवर आहेत. बापरे. ॲक्सिडेंटनी त्यांना स्पायनल इंजुरी झाली. त्यांची जिद्द पाहून मलाही म्हणजे आनंद झाला आणि मीही त्याच्यात जिद्द ठेवून म्हटलं आता जे काय व्हायचं असेल ते यांच्याबरोबरच आपलं होईल. आजोबा तुम्ही सांगा हो, कशी साथ दिली या माऊलीने? माऊली आहे म्हणून मी आहे. वा. या दोघांसाठी मला असं वाटतं की जोरदार टाळ्या वाजवा. मला तर वाटतं की आपण स्टँडिंग ओवेशन या स्टँडिंग कपलला दिलं पाहिजे, कारण तुमचे आशीर्वाद आज या मंचाला लाभले ही खूप मोठी गोष्ट आहे. तर मंडळी खूप छान वाटलं आज की तुकरटवाडीमध्ये हे दोघेही आले. कार्यक्रम तसा संपत आलेला आहे, पण एका गोष्टीनेच तो आम्ही समाप्त करत असतो. तुकरटवाडीतलं जे बदललेलं स्वरूप आहे त्यामध्ये एक गोष्ट ॲड झाली ती म्हणजे पोस्ट ऑफिस. हो. आमचे पोस्टमन काका घराघरात पोहोचले आणि पोस्टमन काका आता 10वीच्या पुस्तकापर्यंत पोहोचलेत. हे सगळ्यांना सांगायला आवडेल की अरविंद जगताप यांचा एक धडा आता 10वीच्या पुस्तकात यंदा आलाय, जो आहे अण्णांचं पत्र अशा नावाचा, आणि पोस्टमनवर ते पत्र आहे आणि त्या 10वीच्या पुस्तकात चला हवा येऊ द्याचा उल्लेख आहे. की या कार्यक्रमात गाजलेली पत्र. मला वाटतं की आतापर्यंत आपण म्हणायचो की 10वीच्या मुलांना साधारण टीव्ही बघू नका, टीव्ही बघू नका, टीव्ही बघू नका, पण टीव्हीतली एक गोष्ट धड्यात यावी आणि ती ह्या कार्यक्रमातली असावी हे मला वाटतं खूप मोठं आहे. एकदा जोरदार टाळ्या अरविंद जगताप यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. हेच आमचे पोस्टमन काका आता येत आहेत. त्यांनी एक तुमच्यासाठी छानसं पत्र आणलं, बघूयात ते कोणाचं आहे. या काका या. बसा. एक पत्र आलंय, एका गृहिणीचं पत्र आहे. आदेश भाऊजी, आम्हा बायकांना थेट होम मिनिस्टर बनवणारे भाऊजी. एरवी बायकांना मिनिस्टर व्हायची संधी किती मिळते, त्यातही होम मिनिस्टर म्हणजे देशात किंवा राज्यात बाकी मंत्रीपद बायकांना देतात, पण होम मिनिस्टर होणं सहसा कुठेच बायकांच्या वाट्याला येत नाही. ते बायकांचं काम नाही असा समज अजूनही आहे. खरं तर स्त्रियांवरचे अत्याचार आणि गुन्ह्यांचं प्रमाण बघता आपल्या देशात कायदा आणि सुव्यवस्था बायकांच्या हातात असली पाहिजे. पण असो, पण तुमच्यामुळे टी व्हीवर होम मिनिस्टर होण्याची संधी हजारो बायकांना मिळाली. आज तुम्हाला माझी एक गोष्ट सांगावीशी वाटते. खरं तर खूप घरातली गोष्ट आहे. संसार कर्तव्य केल्यासारखा चालू असतो. कित्येक नवरा बायको आज जेवायला काय करायचं या विषयापलीकडे बोलत नाहीत. खूप नवरे आपण पैसे कमवून आणतो हेच आपलं बायकोवरचं प्रेम असं समजतात. माझा नवराही असाच. सगळ्या जगाची चिंता असल्यासारखा पेपर वाचत बसणारा नवरा कित्येक घरात असतो. तरीही या देशाच्या चिंता का संपत नाहीत याचं मला नवल वाटतं. आम्ही एका घरात राहून एकमेकांशी फार कमी बोलणारी माणसं, पण त्या दिवशी तुम्ही आलात घरी आणि आमचं जगच बदललं. तुम्ही येणार म्हणून कधी नव्हे ते आम्ही चौघं घर कसं आवरायचं हे ठरवत बसलो. नवऱ्याने घरातल्या गोष्टीत मदत केली. सासूने पहिल्यांदा मला आग्रहाने तू हिरवीच साडी नेस असं सांगितलं. मी पहिल्यांदा सासूची वेणी घालून दिली.
सतत बनियनवर असणाऱ्या सासरे बुवांना कोट घातला. सगळं नवीन नवीन वाटायला लागलं. तुम्ही पण अगदी हसत खेळत बोलायला सुरुवात केली. पण घरचं माणूस नाही वाटलं तुम्ही भाऊजी. तिथे चुकलं तुमचं. घरातला माणूस म्हणजे आपल्याकडे लक्ष न देता आपल्या कामात मग्न असलेलं माणूस. घरचं माणूस म्हणजे एकमेकांना गृहीत धरणं. डोकं दुखतंय असं सांगितलं तरी जवळ न घेता दुरूनच गोळीचं नाव सांगणं. घरचं माणूस म्हणजे घरात असून नसल्यासारखं. अशी सवयच झाली होती मला. आणि तुम्ही मात्र एकदम वेगळे वागलात. विचारपूस करत होता. मन मोकळे रडले मी त्या दिवशी. सगळे शांत. मी सुद्धा जरा वेळाने भानावर आले. आपण हे काय करून बसलो याची जाणीव झाली. आता नवरा सासू सासरे काय बोलतील म्हणून घाबरून गेले. पण घडलं उलटच. त्या दिवशी आम्ही सगळेच एकमेकांशी मनातलं बोललो. राग मनात असूनही सासूबाईंना मी जिंकावं असं वाटत होतं. मी अधूनमधून गाते हे नवऱ्याच्याही लक्षात होतं. त्याने मला तुमच्यासमोर गाण्याचा आग्रह केला. सासऱ्यांनी सासूबाईंवर किती सुंदर कविता केली. हे सगळंच माझ्यासाठी नवीन होतं. आम्ही एकमेकांना पुन्हा भेटलो. थँक्स नाही म्हणणार, पण असेच हसत राहा. पुरुष मिशी हे पुरुषीपणाचं लक्षण समजतात, पण आम्ही बायका मिशी आडचं निर्मळ हसू चांगल्या माणसाचं लक्षण समजतो. बस असेच हसत राहा. वा 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 वा, थँक्यू काका. आणि मला असं वाटतं या प्रवासामध्ये सगळ्यात शेवटचं जे वाक्य होतं, हसत राहा आणि चांगलं माणूस असल्याचं लक्षण आहे, ही खूप मोठी जबाबदारी समजतो. पोस्टमन काका, तुम्हाला मनापासून नमस्कार. धन्यवाद त्या माऊलीच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचवल्यात. किती छान. वा, धन्यवाद काका. थँक्यू सो मच. तुम्ही आलात, छान वाटलं. जोरदार टाळ्या.